मुंबई आणि मीरा भाईंदर अनेक ठिकाणी टोरेस नावाच्या कंपनीने लोकांना रातोरात श्रीमंत करण्याचं स्वप्न दाखवलं आणि लोक त्यात अडकले। या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या जिहादी तौसिफ रियाजने लोकांना मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचा आमिष दाखवून आणि त्यांच्या तिप्पट पैसे परत देण्याचा आमिष दाखवून सुमारे 400 कोटी रुपये उकळलेत। लोकांचे कमावलेले पैसे चोरून परदेशात तो आता फरार झालाय। लोकांनी याबाबत तक्रार केल्यावर आज ईओडब्ल्यूच्या पथकाने टोरेस यांच्या कार्यालयावर छापा टाकला। लोकांची अवस्था बिकट आहे। टॉरस कंपनीच्या माध्यमाने जो काय इथं हे स्कॅम झालेला आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतील काय? बघा, लक्षात घ्या, ही जी कंपनी आहे आजपर्यंत देशाच्या इतिहासात कोणतीच अशी कंपनी नाही जी लाख रुपयावरती 20% तुम्हाला डायरेक्ट मोबदला देते। मी 24 तारखेला या ठिकाणी आलो होतो, माझ्यासोबत पत्रकार होते काही, आणि आम्हाला हा संशय होता ही कंपनी जी आहे ती लोकांसोबत फ्रॉड करते आहे, लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे इन्व्हेस्ट करतायत आणि येणाऱ्या काळात लोकांचा हा विश्वासघात होणार। मी या ठिकाणी 1 तास लेक्चर अटेंड केलं। आपण 1 लाख रुपयाचं डायमंड विकत घ्या, तुम्हाला तात्काळ 20,000 रुपये रिफंड मिळतील आणि पुढच्या 52 महिन्यामध्ये ते तुमचे उर्वरित 80,000 रुपये जे आहेत ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने प्रत्येक हप्त्याला पैसे मिळतील। मी आजपर्यंत जेवढ्या कंपनी आल्या पाहिलं, महिन्याला काहीतरी मिळतं, वर्षाने काहीतरी मिळतं। ही कंपनी 7 दिवसाला पैसे लोकांना देत होती। मग नेमका यांच्याकडनं पैसा येतो कुठून, हे पैसे आणतात कुठून? तर हे पैसे कुठूनही आणत नाही, हे तुमच्या माझ्या खिशातलेच, त्या ग्राहकांच्या खिशातले पैसे दुसऱ्या मार्गाने फिरून ग्राहकांना देतात। आणि सुरुवातीच्या काळात ही जी चेन सिस्टम आणलेल्या जेवढ्या देशातल्या कंपन्या आहेत, सुरुवातीच्या काळात जे इन्व्हेस्ट करतात त्यांना ही कंपनी पैसे रिटर्न देतेच देते, आजपर्यंतचा इतिहास आहे। पण जसं आता त्या दिवशी जो लेक्चर होता त्यांनी सांगितलं 70,000 ग्राहक आमचे झाले, म्हणजे ह्यांनी सुरुवातीच्या 10,000 20,000 ग्राहकांना पैसे दिले, आता उर्वरित त्या 50,000 ग्राहकांची फसवणूक केली। आता या ठिकाणी मला सर्वात मोठं आश्चर्य हे वाटतं की या भारतातली जनता इतकी शून्य सुशिक्षित असताना अशा फ्रॉड कंपन्यांवर विश्वास का ठेवते? आपल्याकडे बँक आहेत, बँकेमध्ये 1.5-2% आपल्याला मिळतात, आपण ते पैसे बँकेत ठेवा ना, आपले बँकेतले पैसे सेक्युर राहतात। पण अशा कंपनीवर, कारण लोकांना पण झटपट मनी पाहिजे आणि त्याच्यामुळे लोकांची फसवणूक होते। अशा कंपन्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस राज्य सरकार, भारत सरकार आणि जेवढ्या यंत्रणा यांनी देखील याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। जेव्हा जुलै महिन्यामध्ये याचं उद्घाटन झालं, दादरची कंपनी ऑफिस यांचं अनेक दिवसापासून चालू आहे, कांदिवलीला यांच्या कार्यालयाचं या आठवड्यात उद्घाटन होतं। मग हे उद्घाटन होतात, हे कंपन्या धपाधप 6 महिन्यात एवढे मोठे मोठे ऑफिस कसे ओपन करतात, याच्यावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे। कारण की लोकांची फसवणूक लोकांना नाही कळत, लोकांना जिथं काही फायदा दिसतो तिथं लोक पळतात, पण लोकांनी पण हा विचार केला पाहिजे, अशा कोणत्याही कंपनीवरती विश्वास ठेवू नये। अशा अनेक कंपन्या आल्या, आम्ही अनेक खोटे आश्वासनं तुम्हाला दिले गेले, पण ह्या कंपनी देशातली सर्वात मोठा फ्रॉड, अशा साखळी चेन सिस्टम जेवढ्या आल्या स्कीम, त्याच्यामुळे सर्वात मोठा फ्रॉड ही कंपनीच असणार आहे। पोलिसांनी आणि सरकारने याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि ज्या ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले त्यांना ह्याचे पैसे रिटर्न त्यांच्या खात्यात जमा करावे। आणि लोकांना पण आव्हान आहे की अशा प्रकारच्या खोट्या आश्वासन देणाऱ्या कंपन्या, अहो 1 रुपये 3 रुपये कोण देतं, कुठून देणार? ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी देखील पडताळणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर इन्वेस्टमेंट केली पाहिजे। कि एक मेरा दोस्त है वसीम नाम का, वो बंदे ने इसमें कुछ पेमेंट लगाया था तकरीबन 25,000 रुपया, और उसको पर वीक पेमेंट आती है, तो उसका अकाउंट का कुछ प्रॉब्लम था, तो इस वजह से उसने मेरा अकाउंट लिया। तो मैंने मेरी वाइफ का अकाउंट दिया था जिसमें 4 महीने से कंटिन्यू पेमेंट आ रही है इसकी, और 4 महीने से पेमेंट आते हुए देख करके मैं भी थोड़ा पैसा कमाने के चक्कर में मैंने भी कुछ पेमेंट लगाया, 2,04,154 रुपया, जिसमें कि मेरे को ये डायमंड दिया गया था जो कि कांच का है। कराया था आपने? नहीं, मैंने 1-2 अपने बंदों का ही दिखाया, तो ये डायमंड तो यहाँ पे बोल करके वो लोग ने दिए थे कि ये मार्केट में कोई वैल्यू नहीं है इसका, कांच है ये, और इसका बिलिंग है ये 4,154 रुपया। तो ये मैंने 30 तारीख को पे किया हूँ, 30 दिसंबर को, और ये पहले ही वीक में शटर डाउन करके कंपनी आउट हो चुकी है। आपने अभी तक कितना पैसा लगाया है? मैंने लगाया हूँ 2,04,154 रुपया। 2,04,154 रुपया। यहाँ पे ये बिल है, मेरी सिग्नेचर है, यहाँ पर इनकी सिग्नेचर है, ये पेड किया हुआ इनका स्टैम्प है टॉरस कंपनी का। तो अभी ये टॉरेंस कंपनी बंद हो गई, यहाँ पुलिस की रेड हुई जी।
ये कल रात में यानी भागे हैं, मेरे को तो आज सुबह में इनकी खबर हुई। और भी जगह का जहाँ जहाँ का शोरूम है सब जगह पे शटर डाउन है। धन्यवाद। जी।